श्री साई सच्चरित्र कथासार कथा दुसरी। शिर्डीला एकदा एक रोहिला आला। बाबांचे गुण पाहून तो सुद्धा तेथेच बरेच दिवस राहिला। बाबांच्या प्रेमात तो वाहून गेला होता। त्याचे शरीर एखाद्या धष्टपुष्ट टोणग्यासारखे होते। तो स्वैरवर्तनी होता। कुणालाच तो जुमानी नासा झाला होता। अंगात पायघोळ कपनी घालून तो बाबांच्या मशिदीत येऊन राहिला होता। दिवस असो की रात्र असो, मशिदीत असो की चावडीमध्ये असो, आपल्या तोंडाने तो कलमा अगदी बसाड्या आवाजात मोठ्याने म्हणत राहायचा। महाराज तर केवळ शांतीचाच पुतळा होते, परंतु रोहिल्याच्या त्या रात्रंदिवस आरडाओरडीला गावातले लोक अगदी कंटाळले होते। तो त्यांना एक प्रकारचा वैतागच झाला होता, कारण त्याच्या आरड्याओरड्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या लोकांची झोपमोड व्हायची, आणि झोपमोड अशी किती दिवस सहन करणार। अगदी मध्यरात्रीलाही त्या रोहिल्याचा टकळा सारखा चालूच असायचा। दिवसा उन्हातान्हात रानावनात साऱ्या दिवसभर घाम गाळायचा, आणि रात्री पुन्हा ही झोपमोड। गावकरी लोक वैतागल्याशिवाय कसे काय राहणार। पण हे रोहिल्याचे संकट कसे काय निवारण करावे याची गावकऱ्यांना मोठी चिंता लागून राहिली होती। बाबांना त्याचा ताप होत नसेल, पण लोकांच्या दृष्टीने ते एक पापच उभे राहिले होते। रोहिला मोठा माथे फिरू होता, पण त्याच्यावर बाबांचे फार प्रेम। इकडे आड आणि तिकडे विहीर अशी त्यांची स्थिती झाली होती। रोहिल्याचा बंदोबस्त कसा काय करावा हा लोकांच्या पुढे मोठा बिकट प्रश्न उभा राहिलेला होता। रोहिला फार चढेल बनला, उद्धट बनला। लोकांना ताड जबाब द्यायला कसरत नसे, अगदी बेफाम बनला। पुरा शिर्डी गाव आता त्यावर उलटला होता। गावकरी मंडळी बाबांसमोर उभी राहिली, आणि त्यांनी आपले गाराणे त्यांच्या कानांवर घातले। बाबांना काकुळती आली। ते लोकांना म्हणाले, त्या रोहिल्याला तुम्ही असे सतावू नका। तो माझा प्यारा भक्त आहे। त्याची घरगुती बाब तुम्हाला सांगतो। त्या रोहिल्याची बायको घरगुशी निघाली, आपल्या नवऱ्यापाशी नांदायला कबूल झाली नाही। ती रांड पडदा बिडदा काही पाळायला तयार नाही। सारी लाज लज्जा तिने गुंडाळूनच ठेवली होती। त्याने तिला घराबाहेर ढकलून दिली, पण ती पुन्हा पुन्हा त्याच्या घरात घुसायचा प्रयत्न करते। आरडा ओरडा करीत तो दुर्बुद्धी रांडेला घराबाहेर ठेवायचा प्रयत्न करतो। त्याच्या वाटेला तुम्ही कुणी जाऊ नका। त्याला हवा तितका आरडाओरडा करू द्या, त्याच्याशिवाय मला रात्र काढता येणार नाही। त्याची ती ओरड मला फार हितकारक आहे। असा हा रोहिला फार परोपकारी आहे। ओरडू द्या त्याला हवा तितका, नाहीतर ती दुष्ट रोहिली मला त्रास देईल, मला कष्ट होतील, कारण ती माझ्याकडे येण्याचा खटाटोप करते। आरडाओरडा करायचा त्याला स्वतःलाच कंटाळा येईल, थकून जाईल, आणि मग तो गप्प बसून राहील। आणि तो एकदा गप्प बसला की तुमचाही कार्यभाग साधेल, आणि मग ती रांड मलाही त्रास द्यायला यायची नाही। महाराजांचे हे बोलणे ऐकून, बाबांचे हे बोलणे ऐकून त्यांच्याकडे आलेल्या त्या गावकऱ्यांचा उपायच खुंटला, आणि तो रोहिला रात्री अपरात्री अल्लाहो अकबर अशी आरोळी ठोकीत राहिला। बाबांची ती क्षमाशील वृत्ती पाहून गावकरी मंडळी अगदी थक्क झाली होती। रोहिला होता कफल्लक, त्याच्या कनवटीला दीडकी पैसा मिळायची सुद्धा पंचायत, मग तो कसली बायको करणार। आणि बाबा तर पक्के ब्रह्मचारी, त्यांच्याकडे कशाला रोहिल्याची बायको येणार। बाबांचा तो नुसता माया बाजार होता, तो बहाणा होता। त्यांची ती नुसती बतावणी होती। दृश्य द्रष्टा आणि दर्शन सारे अवघे चैतन्य घन आहे। मग तो एखादा ब्राह्मण असो, नाहीतर एखादा पठाण असो, दोघेही बाबांना समसमान याची प्रचिती बाबांनी दिली। गोदावरी नदीच्या काठावर शिर्डी हे पवित्र क्षेत्र आहे। या गोदावरीचे महात्म्य अलौकिक आहे। हिच्या काठावर एकाहून एक धुरंधर महान संत निर्माण झाले। अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात ही शिर्डी बसलेली आहे। निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताई, नामदेव, जनाई, गोरा कुंभार, गोणाई, तुकाराम, नरहरी सोनार, नरसीभाई, सज्जन कसाई, सावता माळी अशी थोर संतांची मालिका या बाजूला होऊन गेली। पंढरीचे वारकरी जसे वर्षातून एकदा पंढरीची वारी करतात, तसेच साई भक्त वर्षातून एकदा शिर्डीची वारी करतात। एकदा काकासाहेबांनी नित्याप्रमाणे पहाटेला स्नानसंध्या केली, आणि मग आसन मांडून ध्यानाला बसले, आणि त्यावेळी त्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन घडले। आपले कर्मकांड आटोपून नंतर मग काकासाहेब बाबांच्या दर्शनाला गेले। गेल्याबरोबर बाबांनी त्यांना पहिला प्रश्न केला, काय तो विठ्ठल पाटील आला होता ना तुम्हाला भेटायला, त्याचीनी तुमची झाली की नाही भेट। मोठा पळपुटा आहे बरे का तो विठ्या। एक पळभर जरी दुर्लक्ष झाले तरी तो दृष्टी चुकवून पळ काढतो।
मेक मारून त्याला अढळ करून ठेवा. शिर्डीमध्ये राहणारी नाना चोपदाराची वृद्ध आई हिला श्री साईबाबांच्या प्रथम दर्शनाची नीट आठवण आहे. ती म्हणते, मी पहिल्याने पाहिले तेव्हा हे गोरे गोमटे पोर अतिशय स्वरूपवान होते. निंबाखाली आसन घालून हे पोर अगदी निश्चळ बसून राहिले होते. ते स्वरूप सुंदर बाळरूप पाहून लोकांना मोठा विस्मय वाटला होता. त्या कोवळ्या वयात आणि ते तसे खडतर तप गावोगावीचे लोक या अलौकिक मुलाच्या दर्शनासाठी गर्दी करायला लागले. या मुलाला दिवसा कुणाची संगत सोबत नव्हती आणि रात्री त्याला कुणाची भीती वाटत नव्हती. ही बालमूर्ती इथे आली तरी कोठून, त्याचेच लोकांना मोठे आश्चर्य वाटत होते. तो कुणाच्या घरी जात नव्हता. रात्रंदिवस तो त्या निंबाशेजारी बसून राहायचा. बाह्य अवतार पोराचा दिसला तरी तो पोर कृतीने थोराहून थोर होता. ज्याला त्याला आश्चर्य वाटायचे की हे असले कसले पोर, वय कोवळे आणि रात्रंदिवस उघड्यावर बसलेले. एक दिवस एक नवल वर्तले. खंडोबाचे वारे अंगात आले आणि 2-4 जण घुमायला लागले. मग काय, लोकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सोडली. निंबाखाली बसलेले हे पोर कुणा सुदैवी माणसाचे आहे, या इथवर ते कोठून आले, देवा खंडोबा शोध कर. अंगात आलेला देव सांगू लागला, कुदळी आणा, मग जागा दाखवतो. मग तुम्हाला या पोराचा ठाव ठिकाणा समजून येईल. त्या जागी कुदळी मारा आणि खणायला सुरुवात करा. गावाकुसाजवळ कुदळीने खणायला लोकांनी सुरुवात केली. दणादण कुदळीचे घाव जमिनीवर पडू लागले. काही भाग खणून झाला आणि तेथे जमिनीखाली विटा दिसायला लागल्या. विटाचा थर पुरा बाजूला केला गेला. तेथे जात्याची तळी दिसली. ती दूर करण्यात आली आणि तेथे एक भुयार आढळून आले. लोक हलक्या पावलांनी त्या भुयारात शिरले. तो काय आश्चर्य, तेथे त्यांना 4 समया जळत असताना प्रकाशत असताना आढळल्या. मोठेच आश्चर्य, त्या समयातले तेल इतका काळ पुरले कसे. ते तळघर अगदी चुनेगच्ची होते. गोमुखी, पाट, माळ सारी काही व्यवस्था होती. खंडोबा देव सांगत होता, तो निंबाखाली बसलेला कोवळा सुस्वरूप पोरगा या स्थळी इथे 12 वर्ष तप करीत बसलेला होता. लोकांना आता आणखी मोठा आश्चर्याचा धक्का बसला. 12 वर्ष हा पोरगा इथे तप करीत बसला म्हणजे काय थट्टा आहे. भल्या भल्यांना ते जे जमणार नाही ते या पोराने करून दाखवले होते. आता लोक त्या पोराजवळ आले आणि त्याला त्या तळघरासंबंधी अगदी खोदून विचारायला लागले. पोर कसला, 12 मुलखाचा गमत्या होता. तो सहजासहजा आपली हकीकत सांगायला बिलकुल तयार नव्हता. त्याने भलतीच काहीतरी कहाणी सांगितली. तो म्हणाला, हे माझ्या गुरुचे अतिशय पवित्र स्थान आहे. हे वतन आता तुम्ही जतन करायला हवे. माझे हे म्हणणे तुम्ही मानायला हवे. बाबांच्या गुरुचे ते समाधी स्थान म्हणून साऱ्या लोकांनी त्या स्थानाला वंदन केले. भुयार बंद केले. पुन्हा विटा जागच्या जागी रचून ठेवल्या. आता साठे साहेबांनी ती सारी जागा विकत घेतली आहे आणि तेथे भली मोठी चौसोपी इमारत उभारली आहे. हाच वाडा म्हणजे यात्रेकरूंचा मूळ आखाडा. त्यानंतर मग शिर्डीमध्ये दीक्षितांचा वाडा उभा राहिला. मग आणखी एक दगडी वाडा बांधला गेला. दीक्षित अगोदरच पुण्यवान होते. काशी, प्रयाग, बद्रिकेदार, मथुरा, वृंदावन, द्वारकापूर इत्यादी तीर्थयात्रा त्यांनी पूर्वीच केल्या होत्या आणि ते पुण्य गाठी बांधले होते. नाना चांदोरकरांची यांची गाठ झाली आणि शिर्डीला येऊन साई दर्शनाचा पुण्य योग त्यांना घडला. तो दिवस होता 2 नोव्हेंबर 1902. त्यानंतर मग पुढे डिसेंबर महिन्यात दीक्षित पुन्हा साई दर्शन घ्यायला शिर्डीला गेले आणि तेथेच राहण्याचा विचार त्यांनी केला. शिर्डीला राहिल्यानंतर त्यांच्या मनात आले की 25 शेअर्स काढावे आणि येथे यात्रेकरूंच्या सोयीसाठी एक पत्र्याचे छप्पर बांधावे. तसे त्यांनी बांधले. छप्पर तयार झाल्यानंतर मग तेथेच एक मोठा वाडा बांधावा असा विचार त्यांनी केला आणि पुढल्याच वर्षी पायाभरणी समारंभ साजरा झाला. तो दिवस होता 9 डिसेंबर. त्यानंतर मग श्रीमंत बुट्टींचा आलिशान इमला तेथे उभा राहिला. ज्या गावात पूर्वी एकही वाडा दिसत नव्हता तेथे आता एकामागून एक असे 3 वाडे उभे राहिले. औरंगाबाद जिल्ह्यात धूप या नावाचे एक खेडे आहे. चांद पाटील या नावाचे एक भाग्यवान मुसलमान त्याच गावात राहत होते. औरंगाबादला सफर करायला गेले असताना त्यांची एक घोडी कुठेतरी हरवली. इकडे तिकडे त्या घोडीची शोधाशोध करीत चांद पाटील रानोमाळ भटकंती करीत राहिले होते. महिना उलटला तरी त्यांची हरवलेली घोडी काही त्यांना सापडली नव्हती. 1.5 महिना झाला पण घोडीचा पत्ता लागला नाही. चांद पाटील
हिंडतच होते. 2 महिने उलटले पण परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता. ते निराश बनले. त्यांना वाटले की आता कसली आपली हरवलेली घोडी आपल्याला सापडणार. बिचारे चांद पाटील हताश आणि निराश बनले होते. आपल्या घोडीसाठी ते पाटील बरेच हळहळत होते. कोगीर पाठीवर ठेवून आपल्या धूपखेड्याकडे जायला परत वळले. औरंगाबाद मागे टाकले आणि 4.5 कोस ते पुढे चालत आले असतील. रानातली वाट निर्जन निर्मनुष्य. एका आंब्याच्या झाडाखाली एक फकीर बसलेला त्यांना आढळला. डोक्याला टोपी आणि अंगावर कफनी असा त्यांचा वेश, काखेला सटका आणि तो आपल्या चिलमीसाठी तंबाखू मळीत बसला होता. चांद पाटील आपल्या वाटेने धूपखेड्याकडे चालले होते. त्यांच्या पाठीवर त्या हरवलेल्या घोडीचे खोगीर होते. आंब्याखाली बसलेल्या त्या फकीराने त्यांना हाक मारली, ओ पटेल, इधर आओ, इधर आओ. चांद पाटील त्याच्यापाशी जाऊन बसले. चालून चालून बिचारे दमले होते. त्या आंब्याच्या छायेखाली बसल्यानंतर त्यांच्या जीवालाही जरा आराम वाटला. फकीराने आपली तंबाखू भरलेली चिलीम त्यांच्यापुढे केली आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. तुम्ही कुठे निघालात? तुमच्या पाठीवर हे खोगीर कशाला? त्यावर चांद पाटील त्यांना सांगू लागले, काय करणार, माझी घोडी हरवली. आज 2 महिने झाले त्या घोडीची शोधाशोध करीत हिंडतोय. माझ्या पायाची अगदी चाळण बनली आहे. चालून चालून माझे कंबरडे साप मोडले आहे. पण त्या हरवलेल्या घोडीचा काही पत्ता लागत नाही आणि अशी पायपीट करीत मी आपल्या घरी चाललोय. त्यावर फकीर त्यांना म्हणाला, तुम्ही माझे ऐकणार असाल तर तुमची घोडी तुम्हाला कुठे सापडेल ते मी सांगतो. सांगा सांगा, फार उपकार होतील तुमचे. तुम्ही सांगाल तेथे मी माझ्या घोडीचा शोध करायला जाईल. चांद पाटील उत्साहाने म्हणाले, मग तुम्ही असे करा. फकीर त्यांना सांगू लागला, या इथून असेच थोडे पुढे चालत राहा. बाजूला एक नाला लागेल. त्या नाल्याच्या काठावर तुमची घोडी चरत असलेली तुम्हाला आढळेल. चांदभाईंनी फकीराचे आभार मानले आणि आपली घोडी शोधण्यासाठी ते घाईघाईनेच तेथून उठले आणि फकीराने दाखविलेल्या मार्गाने ते पुढे जायला लागले आणि त्यांची घोडी त्यांना सांगितल्या जागी अगदी अचूक सापडली. त्यांना वाटले की हा नुसता मामूली पोटभरू फकीर नाही, कुणीतरी अवलिया असावा. नाहीपेक्षा त्याने जी घोडी मला शोध करून 2 महिनेपर्यंत सापडली नव्हती ती एका घटकेत कशी शोधून दिली. चांद पाटील आपली घोडी बरोबर घेऊन मोठ्या आनंदाने त्या फकीराजवळ परत आले. आंब्याखाली बसलेला हा फकीर आदमी नसून कुणीतरी अल्लाचा प्रेषितच असला पाहिजे अशी आता त्यांची खातरजमा झाली होती. घोडीजवळच्या एका झाडाला बांधली आणि चांद पाटलांनी त्या फकीराजवळ आपले आसन ठोकले. फकीर चिलमीत तंबाखू भरीतच होता. तो त्यांना म्हणाला, आइये बैठिये. तंबाखू भरून झाली. मग फकीराने आपल्या जवळचा चिमटा जमिनीत खुपसला आणि आश्चर्य, त्याबरोबर जमिनीतून एक तांबडा लाल जळता निखारा बाहेर पडला. त्याने आपल्या हाताने पटकन तो निखारा उचलला आणि चटकन आपल्या चिलिमीवर ठेवून दिला. मग त्याने आपल्या पासचा चटका उचलला. चिलिमीची छापी भिजवून ओली करायला जवळपास कुठे पाणी दिसत नव्हते. तो चटका फाटकन त्याने जमिनीवर आपटला. तो काय आश्चर्य! पाटील त्याकडे पाहतच राहिले. जमिनीतून पाण्याची धार बाहेर पडली. छापी त्या पाण्यात भिजवली, पिळून काढली आणि मग त्याने ती चिलिमी भोवती गुंडाळली. तोंडाला लावून एक जोराचा झुरका मारला. पुन्हा एक दम मारला आणि त्याने चिलीम चांद पाटलाच्या हातात दिली. चांद पाटलाची मती गुंग झाली होती. चांद पाटील आग्रह करू लागले, बाबाजी, इथे कशाला जंगलात बसता? आपण माझ्या घरी चला. आपली पायधूळ माझ्या घरात झाडा. माझ्यावर आपले फार फार उपकार होतील. आपल्यासारख्यांचे पाय घराला लागले की माझ्यासारख्या पतिताचे घर पावन होईल. नाही म्हणू नका. आपण माझ्याबरोबर त्या धूपखेड्याला चलाच. फकीर त्या आग्रहाला बळी पडला. चांद पाटील धूपखेड्याचे मोठे अधिकारी. त्यांच्या बीबीच्या भाच्याला नवरी ठरली होती, ती शिर्डीची गावातली. फकीर त्यांच्या घरीच राहू लागला होता. गाड्या घोड्या घेऊन शादीचे वराड धूपखेड्याहून शिर्डीला यायला निघाले आणि त्या वराडाबरोबर ते फकीर बाबा शिर्डीला येऊन पोचले आणि मग शिर्डी गावाचे भाग्य उदयाला आले. ते धूपखेड्याहून शिर्डीला आलेले फकीर बाबा म्हणजेच आपले साईबाबा. तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.